बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। कोपरखैरणे सेक्टर 10 मधील अनेक दिवसांपासून दुर्लक्षित राहिलेला आणि खराब अवस्थेत असलेला फुटपाथ अखेर दुरुस्तीसाठी मंजूर झाला। या समस्येमुळे रोजच्या प्रवासात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता। माजी नगरसेवक रामदास पवळे यांनी नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर या विकास कामाला प्रशासनाची मंजुरी मिळवून दिली। प्रत्यक्ष नूतनीकरणाची कामे सुरू होताच परिसरातील रहिवाशांनी दिलासा व्यक्त केला। त्यांनी पवळे यांच्या कामातील जिद्द आणि सातत्याचे कौतुक करत भविष्यात पुन्हा नेतृत्वाची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली। या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली। ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा। आज या ठिकाणी सेक्टर 10 पोलीस चौकी ते राफनाईक शाळा, बालाजी थिएटर हे संपूर्ण फुटपाथ या ठिकाणी खूप खराब अवस्थेमध्ये होतं। गेली 1 वर्ष झालं मी या ठिकाणी सतत या ठिकाणी पाठपुरावा करतो आणि माझ्या पाठपुराव्याच्या माध्यमातून या गटाराचं काम या ठिकाणी भूमिपूजन आज या ठिकाणी मी संपन्न करतोय। माझ्या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी, सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काम करत असताना जनतेची या ठिकाणी मी कुठलाही भेदभाव कधी केलेला नाहीये। कुठलाही कार्यकर्ता या ठिकाणी येऊ द्या, मी त्याचं काम करून देणार म्हणजे देणार। माझ्याकडे या ठिकाणी समाजामध्ये काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता मी या ठिकाणी काम करतो। आज या कामाचं मी भूमिपूजन केलेलं आहे। विविध प्रकारची कामं मी या प्रभागामध्ये यापूर्वी केलेली आहेत। माझ्या वॉर्डमध्ये 15 मीटरचे रोड सर्व करून पुनर्विकासाचा मार्ग या ठिकाणी मोकळा केला। सर्वांना FSI भेटले। सर्वांच्या कल्याणासाठी मी या ठिकाणी झटतो आणि इथून पुढे पण झटत राहीन। पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत, माझे मतदार सुज्ञ आहेत की कुणाला मतदान करायचं, त्याप्रमाणे या ठिकाणी मतदान होईल आणि निश्चितच मी माझ्या कामाच्या जोरावरती पुनश्च एकदा या ठिकाणी यश संपादन करेन। प्रभाग क्रमांक 13 चे आमचे लाडके नगरसेवक रामदास पवळे साहेब यांच्या आज पदपथ फ्लेवर ब्लॉक्स या कामाचं उद्घाटन झालेलं आहे। पवळे साहेबांबद्दल सांगायचं तर पवळे साहेबांचं गेल्या वेळेस पण ते नगरसेवक होते आणि यावेळेस तुम्ही पाहताय जो त्यांना स्थानिक लोकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे या वॉर्डमध्ये। कारण प्रभाग 13 म्हणजे इथून ते पूर्ण खेळण्यापर्यंत आहे आणि पवळे साहेबांना असं कोणच नाही की सगळे ओळखतात। त्यामुळे यावेळेस पवळे साहेबांना तिकीट तर आहेच, त्याच्याबद्दल नो डाऊट, आणि भरघोस मताने पवळे साहेब निवडून येतील आणि या पूर्ण जनतेची सेवा करण्याची कटिबद्ध असतील एवढे मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सेक्टर 9 आणि 10 बालाजी थिएटर ते डीमार्टच्या पोलीस चौकीपर्यंतचा जो फुटपाथ आहे, या फुटपाथचा इंटरलॉक लावण्याच्या संदर्भातला भूमिपूजन समारंभ या ठिकाणी आपल्या विभागाचे सन्माननीय नगरसेवक श्रीयुत रामदास शेठ पवळे यांच्या सहकार्याने, यांच्या प्रयत्नाने हा भूमिपूजन समारंभ इथे संपन्न होत आहे आणि आपल्या या विभागाचे हे तरुण तडफदार कार्यसम्राट असे नगरसेवक, या नगरसेवकांनी यापूर्वी सुद्धा या परिसरामध्ये असे अनेक विविध कार्य केलेले आहेत। आता हा जो बाजूचा जो मनकोडे गावामध्ये जाणारा जो रोड आहे हा सुद्धा पूर्वी 9 मीटरचा होता आणि त्यामुळे आमच्या आजूबाजूच्या सोसायट्यांचा रस्ता छोटा असल्यामुळे नवीन पुनर्विकास होता वेळेस इथे जो FSI वाढून मिळायला हवा होता तो कमी 9 मीटरचा रोड असल्यामुळे
FSI मिळत होता, परंतु तो कमी मिळत होता. परंतु पवळे साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि या रस्त्याचं रुंदीकरण करून घेतलं. तर ते रुंदीकरण 9 मीटरच्या ऐवजी 15 मीटरचा रोड बनवल्यामुळे आमच्या सुखशांती सोसायटीचा FSI पुनर्विकासासाठी हा 4 पॉईंट झालेला आहे, 4.8 झालेला आहे. अशीच अनेक कामं आता काल परवा दिवशी इथे संत भगवान बाबा आणि वामन भाऊ उद्यानमध्ये नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ज्येष्ठ नागरिक कट्टा सुद्धा आत्ताच त्यांनी त्यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ झाला. आणि त्यावेळेस आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीयुत नरेश म्हस्के साहेब तिथे उपस्थित होते. अशी अनेक पवळे साहेबांच्या हातून इथे कामं झालेली आहेत. आणि आताच इथं हा जो फुटपाथचा जो भूमिपूजन समारंभ होत आहे हा सुद्धा त्यांच्याच प्रयत्नाने इथे संपन्न होत आहे. तर असे कार्यसम्राट व्यक्ती भविष्यातले नगरसेवक असावेत असं एक माझं वैयक्तिक मनोगत आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही त्यांना भरभरून सहकार्य केलं होतं आणि याही पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते आपले उमेदवार असतील आणि अशा कार्यसम्राट व्यक्तीला आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व का देऊ नये असा एक माझ्यासमोर प्रश्न आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं तर ते पुन्हा सुद्धा या विभागाचे नगरसेवक म्हणून आपल्या परिसराचा कायापालट विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत असं माझं वैयक्तिक एवढं मनोगत आहे. आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.